तुम्ही जेवढं भिजवलेलं कडधान्य खायला घालाल म्हणजे वेळेच्या पिरियडमध्ये तेवढं ती दुधाला क्वालिटी. तुम्ही खायला काय घालताय किंवा कसं नियोजन करताय त्याच्यावरती त्याचं उत्पन्न आहे. मी सांगून उत्पन्न होत नसतं, तर तुम्ही किती मेहनत करताय त्याच्यावरती त्याचं उत्पन्न येणार आहे. तुम्ही जर ह्यांना चांगलं केलं, लहानपणी माती नाही खाल्ली, सोयाबीनची पावडर वगैरे दिली, हे अजून वजनाला येणार आहे. तुम्हाला झाडू मारायचा त्रास असेल, झाडू मारायचं म्हणजे तुमचा हा एवढा एरिया आहे ना, एवढं आमचं रोजची साफसफाई करावी लागते मला. आम्ही 6 वर्ष झाडू मारला नाही. 1 ते 2 तास तर माझं रोजचं जातातच. त्याच्यामुळेच आपण कंटाळतो आणि मोटिवेशन करणारा कधीच सांगत नाही की असं एलिव्हेटेड करा शेड तुम्ही. कारण त्यांना व्हिडिओ बनवायचे असतात ना, त्याला तुम्ही सांगणार ना बाबा आमचं खाली एक ग्राउंडला ना आमच्या पिसवा होत आहेत, की तो परत पिसवांचा व्हिडिओ करून पाठवणार तुम्हाला. हे जास्त जागा भरपूर आहे आमच्याकडे आणि चारा पण आमचा घरचाच आहे, असं काय नाही की आहे सगळं. पण कसं आहे, झाडू मारूनच तुम्हाला आता पुन्हा इच्छाच होणार नाही ना करायचं म्हणून. आणि आता बघा की आम्ही सांगतोय 6 वर्ष झाडू मारलं नाही, ह्याच्या खालचं ग्राउंडचं 1 वर्ष उचललं नाही अजून. आहे काय तुम्हाला वाटतं गोट्यात आहे. आता ह्या मागे बघा, मागे बघा कशी झोपली, असं वाटेल मेली एकदम रिलॅक्स. मग हे असे प्राणी झोपले पाहिजेत. अंदाजे एवढं शेडला किती खर्च आला तुम्हाला? आत्ता बनवायचं तर 2.5 लाख येईल. म्हणजे जे भोरमध्ये बनवले ना दानवल्यानी, त्याला 2.5-3 लाख रुपये आले. आणि त्यांनी हे स्क्वेअर वापरले नाही, पूर्ण एलमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे जरा कॉस्ट वाढली. पण तुम्हाला ह्याचे फायदे मी सांगतो. कधीच ह्यांना औषधाचं काही करणे नाही, जंताचा काही जास्त परिणाम नाही, किंवा ह्यांना मरतूक जी होती त्याचा परिणाम होत नाही. हे माती खात नाही. शेळी पालन मेंढी पालन मध्ये काय फरक? सेम आहे. थोडं काय होतं की हे काय पण खातं आणि शेळी झाडपालावर्गीय जास्त खातं, त्याचा एक फरक आहे तेवढा. पण हे काय होतं, काय पण खाल्ल्यामुळं वजनाला चांगलं होतं आणि शेळीला कसं चविष्ट लागतं ना, व्हेरायटी. आता आमचा प्लॅन काय बाबा, 15 शेळ्या आहेत ना, ते जोडीला बाबा आपण एक नाही का मेंढ्या सांभाळल्या की तुम्ही शेळ्याच नाही सांभाळणार. हे चांगलं वाटलं की हळूहळू नाही तुम्ही सांभाळणारच नाही. कारण बिट्टल असणाऱ्यानं मेंढ्या सांभाळण्यात आहे, बिट्टल ते विकलं त्यानं. सांगितलं कारण ह्याच्यामध्ये कसं होतं, काम कमी, ह्याच्या पिल्लाला दूध पाजायचं नाही, ह्याच्या पिल्लाला काय तुम्ही साफ करायचं नाही, काय नाही, काहीच नाही. त्याची ती डिलिव्हरी झाली ना, आपण फक्त आम्ही इथं बसतो किंवा कॅमेऱ्यात पाहतो, मग तिचं ती स्वच्छ करते. असं ड्राय मॅटरमध्ये पिल्लं झालं की आम्ही येतो आणि त्याला फक्त दूध दाखवतो की बाबा इथं तुझं दूध आहे, बस. त्याच्यानंतर बघत नाही काय नाही. बघा आता तो उभा राहिला, तो मेल आहे, जुळे येतं बहीण भाऊ. हां, धुवत नाही कधीच, काय नाही, काय नाही, नाही मारत. घाण हा विषय पण नाही. बरं नाही, हा प्रकारच नाही ना, स्वच्छता राहते ना. फक्त मारणारा म्हणजे हा एक, आणि ह्याच्यासमोर दुसरा ठेवू शकत नाही आपण. एक हा काय करेल, हे तोडून इकडे बाहेर येईल. हो, म्हणजे लय खतरनाक, ते एकदम बेकार असतात. आपण म्हणतो पण बेकारच नर तुमचा रिझल्ट शेडला देतात. आता तुम्ही बघा की अक्षरशः ती मादी जी झोपले ना, खाली तुमचं शेड असेल किती आजारी पडणार. लगेच आजारी पडणार. तिची मान जी आहे ना, नाक, त्याला स्मेल लघवीचा येतो जास्त करून. म्हणजे लेंड्यांचा किंवा लघवीचा हा प्रकारच राहत नाही ना, आणि लगेच सुकून पण जाते. नाही ना, ते ड्रायच राहतं. कारण हे कसं होतंय, ओलं वगैरे होणं तसलं काही विषय नाही ना. आणि प्लास्टिक असल्यामुळं काय होतंय की त्याच्यामध्ये पावसाळ्यात लाकूड असेल तर जाड होतं आणि उन्हाळ्यात कमी होतं, तसलं काही विषय नाही ना राहत. आणि ह्यांचा आजार म्हणजे ह्यांची लघवी, ह्यांना दुसरा आजारच नाही. प्लेट किती बाय किती? ही आता आम्ही जे आणल्यात आहे, म्हणजे तेव्हा 1.5 बाय 2 होत्या, आता 2 बाय 2 आणल्यात आहे. केवढ्याला बसते प्लेट? ही 100 रुपये स्क्वेअर फुटानं, आणि GST वाला घेतलं तर 125 रुपये स्क्वेअर फूट. पण ह्याचा एक फायदा असतं, जर GST वाला घेतलं म्हणजे ब्रँड, तर टेस्टिंग व्हेरिफिकेशन जे काय असतं ते झालेलं असतं, म्हणजे ओरिजिनलपासून ओरिजिनल. आणि जे काय आपण GST चोरण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये रॉ मटेरियलपासून पण येतं. थिकनेस वगैरे कमी येत असेल त्याला, नाही का? थिकनेस नाही, रॉ मटेरियलपासून, जुन्यापासून नवीन बनवणे, आणि जे नवीनपासून नवीन बनवणे ते ह्याच्यामध्ये आम्ही 6 वर्षामध्ये कुठलंच अजून काय तुटलं नाही, फुटलं नाही, आमचं काय नाही. त्याला सपोर्ट कसे द्यावे लागतात? ही बघ की इकडे पट्टी दिसत असेल खाली, ह्या बाहेर प्लेन पट्टे आहेत. उभी पट्टी ना.
5 mm पट्ट्या येतात ह्या प्रत्येक लाईनीमध्ये एक. इकडे समोर इकडे बाहेर दिसतात. पण तुम्हाला झाडू मारायचा नाही. तुमच्या प्राण्यांना कुठलंच इन्फेक्शन म्हणजे निमोनिया वगैरे तसलं काय कधीच होत नाही. मरतूकचं एवढं प्रमाण कमी होईल ना, तुम्ही म्हणाल की मी 500 सांभाळेन. जर तुमच्याकडे 5 एकर शेती आहे ना, भरपूर शेती चारा खाद्य भरपूर आहे आमच्याकडे. हा? जागेवर आहे आमचं. आमच्याकडे आता तुती आहे, सुबाबळ आहे, हातगाय आहे आणि नेपियर आहे. नेपियर फक्त काढून टाका. नेपियर ना हो, बाकी तुम्ही काही लावा. मेगास्वीट लावा. नाही का स्वीट. नेपियर काढून टाका, ते बिनकामाचं आहे. कारण नेपियरच्या 50 व्हेरायटी येतात. बरं. त्याच्यातली कुठली चांगली आणि कुठली खराब हे आपल्याला कुणालाच माहीत नाही एक्झॅक्ट. बरं. त्याच्यामुळं काय आहे, ज्याच्याकडे आहे तो सांगतो हे माझं चांगलं आहे, ज्याच्याकडे नाही तो म्हणतो त्याचं चांगलं आहे. त्याच्यापेक्षा आपलं मेगास्वीट चांगलं आहे, ज्वारीवर्गीय येतं. ते एकदा लावलं जूनमध्ये तरी मेपर्यंत तुम्ही कापत राहिला तरी चालतं. हो, तुमची पिल्लं अशी खाली बसणारच नाहीत. खालच्या शेडमध्ये अशी पिल्लं झोपणार नाहीत. बरोबर. शेळी अशी एवढी शांत राहू शकत नाही. नाही नाही, तुम्हाला बांधूनच ठेवावी लागेल ना. शेळी लय चंचल. घरी राहिला का आमचा. शेळीचं कसं होतं, तुम्हाला बांधूनच ठेवायला लागेल ना. अशी मोकळी राहणार ना. आणि हे जरी 500 असल्या ना तरी एकत्र ठेवा, बरोबर. तुम्हाला त्रास नाही. आमच्याकडं आता 16 शेळ्या येतात. त्यातली एक शेळी आम्ही ते बिना शिंगावली असते त्या ह्याच्यातली आणते. हां, तर त्या बाकीच्या शेळ्या आहेत ना, तिला कसल्याच अजिबात जवळ येऊन देत नाही. म्हणजे तिला एवढं आता ती 15 दिवसात येईल, पण तिला असं मिक्सच करून घेत नाहीत खपून अजिबात. घेत नाही एकामेकाला. एकत्र घेत नाही. नवीन एकत्र. आणलं. ह्यांचं नाही, ह्यांचं कसं असतं, कुणाचे पिल्लं आणा तुम्ही, फक्त एकमेकाचं दूध नाही पाजत ती. बरं. बाकीचं तुम्ही ग्रुपमध्ये घेणार. आता ह्यातले काहींचे पिल्लं इकडे येतं, काहींच्या आई इकडे येतात. अशा प्रकारे हे सगळं आहे. तरीसुद्धा कोणी कुणाकडे पण बसतं, काही विषय नसतो. शेळ्यांचं नवीन फिमेल शेळ्या किती येतात येतात ना. आपल्याकडे? हे सर्व फिमेलच येतं. हा एक नर आहे आणि तो झोपलाय ना, तो एक नर आहे. त्याची बहीण ही बघा इकडे आहे. ही जी ब्राऊन कलरची आहे ना, ती त्याची बहीण आहे. पण तो इकडेच राहतो, तो इकडे येत नाही. ह्या सर्व जेवढे आहेत तेवढे फिमेलच आहेत. एक पण ह्याच्यामध्ये वाढवले नाहीत तुम्ही. ठेवतच नाही ना कोणी तर. आणि माहिती खरी सांगतोय आम्ही, बुकिंग आम्हाला काय आमचं बियाणं विकायचं नाही, ब्रीड म्हणून विकायचं नाही. त्याच्यामुळं माणूस घेऊन जाते ना. आता तो पाटणला बुकिंग आहे. बरोबर. आणि आपण जेव्हा देतो, म्हणजे माझ्याकडचे जे नर आहेत त्यांची एक खासियतच आहे, कितीही काही तुम्ही करा ते तुम्हाला मारणारच. मारणारच. ॲग्रेसिव्ह होत. ॲग्रेसिव्ह. मी देतानाच लोकांना सांगतो की तुम्ही तयारीनंच करायचं असेल तर त्या पद्धतीनं राहणार. धडक बी जबरदस्त असतं. तो म्हणजे लेडीज वगैरे हँडल नाही करू शकत. कारण हेच जे आहे ना 5 महिन्याचं झालं ना की हे मारायला सुरुवात करतं. त्याचं तर लांबच आता विषय किती आहे. महिन्यांचं आहे? 2 महिन्याचे आहेत जोड. 2 महिने. अजून 1 महिना झाला की हा मारायला चालू करणार. 1 महिन्याने मग हळूहळू मारायला सुरुवात करणार तो आम्हाला. म्हणजे कोणालाही मारतो. किती महिन्यापर्यंत दूध पितात ते? म्हणजे आईला दूध किती महिन्यापर्यंत पितात ते? 3 महिने? यांचं काय नसतं. हे आम्ही काय करतो, चाऱ्यावर जास्त कन्वर्ट करतो. आता त्याची आई बघा हिटवर येते, संध्याकाळी तिला मीटिंग करणार आहे. आता हे 2 महिन्याचं नाही तर ते हिटवर आहे. हो. आम्ही काय करतो, ह्याला 3ऱ्या-4थ्या दिवशी सोयाबीनची पावडर. कारण ह्याला माती खायची नाही, इथं दुसरं खायलाच काय नाही. दुसरं त्याच्यामुळे त्याला खाणंच आहे. समोर दिसते ते खायचं. हो, सोयाबीनची पावडर अशीच म्हणजे ह्याच्यामध्येच ठेवतो आपण. आणि मग ती सोयाबीनची पावडर खाल्ली ना की त्याला थोडीशी चव लागते. कुठली मशीन कोणती वापरतात? टुडीचीच विधाता. म्हणजे जेव्हा प्राणी आणले तेव्हाच मी ते सर्व योजना केली होती. आणि हे करण्याच्या अगोदर खूप फिरलो आणि नंतर मग हे केलेलं आहे आपण. भाऊ आता ते दानवल्यांचं पण जे होतं ना बोरमध्ये, माझ्याकडनंच प्राणी नेलेले आहेत. दानवलींचा कुठे येतो आमचा? पिसावऱ्याच्या तिथे महाड रोडला. महाड रोड. बरोबर. तेव्हा मी गेलो होतो एकदा त्यांना. मी गाभण मादी पाहिली. मी त्यांना म्हणलं हिच्या पोटात 3 पिल्लं येतं. ते म्हणले तर पहिल्या वेळेला 3 पिल्लं. तर म्हणलं हो, माझं आता आयुष्य त्याच्यात हे. म्हटल्यानंतर मी सांगू, ज्या दिवशी डिलेवरी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी असं शेड बांधायला चालू केलं. आता असं शेड बांधलं आहे. डॉक्टर कधी आला माहीत नाही म्हणतात. सकाळ संध्याकाळ खायला घालतो आणि म्हणतो रिलॅक्स. बाकीचं सगळं नियोजन व्यवस्थित आहे. फक्त झाडू मारण्याचं झाडू मारण्याचं आणि ब्रीड सिलेक्ट करण्यात जर चुकलं ना माणूस
की मेंढीपालन असो शेळीपालन असो कंटाळून फेल. कारण हे एक पिल्लं दिलं तर आपल्याला परवडणार नाही बरोबर. मेंढीपालन. म्हणून तर आम्ही हे म्हणजे 2 पिल्लं देतील ह्याच्यासाठी सिलेक्टेड केलेलं आहे. एका पिल्लाचा खर्च झाला तर एक पिल्लं प्लसमध्ये राहील. आणि आम्ही कुणाला ब्रीड हे नारी सुवर्ण म्हणून देत नाही. बरोबर. तुमच्याकडे कोणी येईल तुमच्या भागातलं आमच्याकडे येतात, आम्ही काय करतो त्या भागातले आहेत ना, मग त्यांचा पत्ता द्यायचा त्यांना, हां तुम्ही तिथूनच घ्या आणि तिथंच जावा. मग असं करतो आम्ही त्यांना. मग त्याच्यामुळं काय होतं की त्यांना पण तीच व्हॅल्युएशन येते जशी आमची व्हॅल्युएशन आहे. आणि मी मला कटिंग मार्केटचं करायचं आहे, त्याच्यामुळं मला ब्रीडचं वगैरे तसलं काही विषयच नाही ना आम्हाला. एक मेंढी किती वेळ देऊ शकते आपल्याला? 12 वर्ष लाईफ आहे तिची. 12 वर्ष. हो. आणि तुमच्याकडे काही चारा आहे म्हटल्यानंतर तुमचा चारा विषयच बरोबर नाही का तर नाही? सांगते ना. तुमच्याकडे तुती आहे तुम्ही सांगितलं ना, संपला विषय. त्यांना दुसरं काय सुबाबळ वगैरे बी चालते ना? सुबाबळपेक्षा शेवगा लावा. सुबाबळी मावा वापरतो, शेवग्यावरती पडत नाही. बरोबर. ते जर तुती आणि शेवगा असेल ना कॉम्बिनेशन आणि सुका चारा, बस काय करायचं सुका चारा इथून? एक टाइम आणि हिरवा नाही नाही, सर्व एकत्रच. एकत्र मिक्स तुम्ही जे काय देणार आहे त्याला खुराक बिराक सगळं काय मिक्स द्यायचं. ह्याच्यात मिक्सच द्यायचं. त्याला निवडताच आलं नाही पाहिजे की काय टाकलंय मला हे. आणि त्याच्यानुसार मग ते संध्याकाळपर्यंत एकदम चकाचक करणार. परत त्याच्यात आम्ही नवीनच टाकतो, दुसरं काही झाडू मारत नाही आणि काय नाही त्यांना. भारी. आणि घाण वास वगैरे नाही किंवा काय नाही असं नाही फक्त का? खाद्यच. लोट खाद्य नाही. टाकणे बाकी लोटणे नाही ना आम्हाला. आता कसं आहे जास्त लोटायला तिथंच जातं. म्हणजे कसं आहे पहिल्यांदा लोकांनी कन्सेप्टच सांगितलं नाही. मुळात त्यांचा पण अभ्यास नव्हता. त्यानं यूट्यूबला कुणाचं तरी बघितलेलं असतं. मला यूट्यूब करायचं म्हणून मी पण त्याचंच कॉपी करून थोडंसं वेगळं करून सांगणार. पण ह्याचं कशामुळं होतं हे सांगत नाही ना. हे आम्ही एक आवड म्हणून एक शेळी पाळली होती. हम्म. त्याच्यापूर्वी पण 1-2 वर्षापूर्वी काही नियोजन नाही काय नाही आपलं असंच. आणि ते शेळ्या पण अशा व्यवस्थित जाती चांगल्या पाहिजे तर ते नव्हतं. त्यानंतर ते विकून टाकलं आम्ही आणि एक आपलं हाऊस म्हणून एक शेळी घेतली. तर ती छान लागली शेळी, चांगली लागली. तिला पिल्लं झाली, 2-4 पिल्लं झाली आता. मग पुढं म्हणलं आपण जी मोठ्या घेण्यापेक्षा मोठ्या बाहेरने आणून करण्यापेक्षा आपल्या छोट्या जरी केलं तर त्यातून नाही काय होत. घरचं आहे त्यालाच. हां मग त्या छोट्याच आम्ही पाटी घेतल्या होत्या. त्या आता झालं तर म्हणजे बऱ्यापैकी 4-5 वेल्यात आणि 2-3 आहेत आता. दोन्ही व्यवसाय चांगले आहेत. म्हणजे शेळीपालन पण चांगलं आहे आणि मेंढीपालन पण चांगलं आहे. शेळ्यांचं कसं व्हेरायटी चारा आणि ह्याला जो काय तुमचा काडी कचरा आहे ते ह्याला. मग आपल्याला ठरवायचे बाबा आपल्या भागात काय विकता येईल त्याच्यानुसार करायचं. नाही तर आम्ही सांगू एक नाही तुम्ही मेंढीपालनच केलं पाहिजे, पण तुमच्या भागात मेंढीला मार्केट नसेल तर मेंढीपालन करून करणार काय. मग ते ना म्हणून मी लोकांना काय सांगतो, तुमच्या भागात काय चालतंय त्याचा अभ्यास करा, त्याच्यानुसार तुम्ही सांभाळा. पण अशा पद्धतीत काहीतरी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल. सोयीस्कर आता तुम्हाला झाडू मारल्याशिवाय पर्यायच नाही. नाही. आणि झाडू मारण्याचा पण विषय नाही. जर एवढं असेल तर ठीक आहे, पण आमचं म्हणजे त्याचे 4-5 पट एरिया. आणि आता ठीक आहे आमच्याकडे पाऊस भरपूर पाऊस असतो. भरपूर. अच्छा. मग त्याला डबल जागा आली, सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे, नाही का? नाही नाही, आमचे नो टेन्शन. 1 टाईम त्रास झाला म्हणजे शेड बांधताना खर्च जो होतो, पण लाईफ टाईमसाठी नो टेन्शन ना. कधीच कुणाला वाटत नाही की इथं गोटा आहे किंवा काय, किंवा प्राणी ओरडणे नाही किंवा काय नाही. त्यांचं सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे ओरडण्याचं हो, त्यांना काही खायला नाही. सकाळ संध्याकाळ असते त्याच्यामुळं त्यांनाही काही त्रास नसतो. फक्त करताना शेड उंचीवरती पाहिजे. तुम्ही किती ग्राउंडला किती मेहनत करा पण अशी पिल्लं बनवूच शकत नाही. आणि हे होऊ शकतं जर खाली जाळी मारली तर कोंबड्यांचं पण होऊ हो, ते म्हणजे आपल्यावरती आहे की आपण 100-125 कोंबडे पण आहेत आमच्या. हा, मग त्याला खाली आहेच ना, हे सगळं मोकळंच आहे. ह्याच्यामध्ये किड्या वगैरे असतात, त्या कोंबड्या खाणारच आहेत तुमच्या. फक्त आपलं कसं होतं कॉन्सेंट्रेट म्हणजे अभ्यास केला नाही कोणी की नक्की कसं करायचं. आपल्या महाराष्ट्रात तर मी सांगतो 90% लोक खोटं सांगतात, पण तमिळमध्ये जायचं, तमिळ कर्नाटक तिकडे फक्त भाषा त्यांची समजली पाहिजे, 100% सांगतात. आणि तिथं तुम्हाला एक पण असा क्वचित भेटेल खाली ग्राउंडला, बाकी असेच हायटेक सगळ्यांचे. आणि आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं तिकडे आहेत. फक्त शेडचं गणित चुकलं ना की तुमचं मग बाकीचं सर्व चुकलं. जास्त मेहनतीमुळं माणूस हो, कारण तुम्ही आता
ताई काय सांगतात सकाळ संध्याकाळ झाडू मारायला लागतोय. लोटायला लागतं. मग ते जर नाही साफसफाई केली तर ते कसं वास येणार हो परत की ते पण- घाण. आपल्याला पण तिथं चालायला तर व्यवस्थित हो करड पण बाजायचं ह्याचं म्हणजे झालं पाहिजे. त्रास होऊ नये ह्याच्यासाठी सोल्युशन काय करायचं हे तुम्ही शोधलं नाही. आम्हाला लोक सांगायचे ह्याला इंजेक्शन कर, पण आम्ही काय केलं, ह्याला इंजेक्शन करायला लागूच नाही लागूच नाही. ह्याचा अभ्यास केला. मला सांगायचे की ह्याला असं कर आजारी झालेत, पण माझ्या हातात इंजेक्शन बघितलं की मी वतरायचो, ह्याला कुठनं टोचणार आहे, मग ह्याला तसं इंजेक्शन करायला लागूच नाही ना, ह्याचा अभ्यास केला आम्ही की बाबा शेटवाणी पाजा तेटवाणी हो पाजा. तसलं काही करणेच नाही, त्यांना काही बघत बसणे नाही काय नाही. मग शेड उंचीवर घेतलं सर्वात पहिलं, बारीक चारा केला. चारा डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर म्हणला ही मारणार खाल्लं की, हे चारा कारण त्याच्या आतड्यामध्ये अडकल. घालून बघितलं, म्हणलं मेलं तर 1-2 मरतील. बरोबर. ते सक्सेस झालं. त्याच्यापासून अजिबात प्राण्याची मॉर्टिलिटी नाही काय नाही, कधीच औषध करत नाही. वॅक्सिन करायला डॉक्टरला बोलवतो मी स्वतः वॅक्सिन करत नाही, मला येतच नाही. फक्त मी सांगू शकतो हे आजारी आहे ना तर ह्याला हे औषध करावं लागेल आणि हे द्यावं लागेल एवढं सांगू शकतो. पण मला जर म्हणलं नाही का इंजेक्शन कर, नाही होत मला. त्याच्यामुळं ह्यांना तसं त्या पद्धतीनंच नियोजन केलं आहे की ह्यांना इंजेक्शन करायला लागेल असं काही करणे नाही, अशा पद्धतीतलं आहे. छान आहे, आवडलं मला. तरी व्हिडिओ करेल. तुम्ही एक मेंढी सांभाळली ना तर मी तुम्हाला सांगतो तुमची एक पण शेळी ठेवणार नाही तुम्ही. नाही करायचं आणि आपल्याला हे. हे मेंढीचं पिल्लू काय होतं, तुमच्या मागणं येतं. बरोबर. शेळीचं पिल्लं तुमच्या मागणं येणार नाहीत. पण हे जर तुम्ही रानात गेला ना, कुठल्याही शेतात जावा तुम्ही, शेतातनं जर काय चारा घेतला ना तरी ते तुमच्या मागणं परत येतं. पण जमिनीवरती अशी क्वालिटी राहणार नाही आजारी नाही. पडणं. आता ते जे मान बघा ना, ती आता झोपली होती ना, तिचं जे नाक आहे ना त्याचा स्मेलचा प्रॉब्लेम येतो, कारण त्याचा स्मेल म्हणजेच त्याचा आजार आहे. बाकी याला आजार म्हणून दुसरं काय नाही. प्रतिकारशक्ती चांगली आहे त्याला. प्रतिकारशक्ती सगळं चांगलं आहे, पण ह्याला काय आहे, आपल्याला कशी धूळ उडत असेल तर आपल्याला त्रास होतो, बरोबर. तसं सेम त्याचं कंडिशन. बाकी तुम्ही त्याला काही करा, काही खायला घाला, तुम्ही तुती म्हणला ना तर आमच्यापेक्षा क्वालिटीची प्राणी तुमचं होणार, कारण आमच्याकडे तुती वगैरे कमी येते. आमच्याकडे मेथी घास आहे, तुती आहे, परत मग काय मेथी घास आणि नुसता ज्वारीचा कडबा घेतला ना, म्हणजे आम्ही जे 1 किलो खुराक घालतोय त्याच्यापेक्षा ते तुम्ही सुकवून जरी ह्यांना मेथी घास घातला ना ते खुराकच तुमचं समजायचं. आणि जुळी पिल्लं अशी होत असतील तर काय फरक आहे मग तुम्हाला? 2 महिन्यात अशी क्वालिटी नाही का? शेळीची पिल्लं अशी होत नाहीत ना. नाही, शेळ्यांचं कसं होतं, म्हणजे आपण ग्राउंडला तुम्ही किती त्रास तिला घ्या, पण वेळ जातो. नाही पण ग्राउंडला कसं होतं, मेहनत जास्त होते आणि जो रिझल्ट पाहिजे तो येत नाही. आणि हे वरती असल्यामुळं काय होतं, मेहनत कमी आणि नवीन काय आपल्याला पाहिजे त्याची आयडिया सुचते आपल्याला ना, बरोबर. अशामुळे ते वरती. फार्मला व्हिजिट दिल्यानंतर नाही का नवीन बाबा का आपलं थोडंसं काय काहीतरी करू आपल्याला वेगळं म्हणून मी लोकांना सांगतो, कुणाच्याही फॉर्मला जा, माझं नाव सांगा, तिथं पाहायला भेटेल सगळं काय होईल. तिथं नवीन काय केलं त्यांनी शकतो. बरोबर. ते बघा आणि मग या. प्रत्येक ठिकाणी गेले की वेगळं हां, वेगळं म्हणजे अनुभव. एक तरी पॉईंट नवीन असतो त्यांचा. मग ते एक जरी आपल्याला गोळा केलं ना, आपल्याकडे काय त्यातलं होतं आहे हे बघितलं की आपलं सक्सेस होतं. बाकी म्हणजे वेगळं करण्यात किंवा काय नाही. यांना हे भारी आहे की वरती fish पण छान आहे. आमचं ते एका पिल्लाला मी शेंगदाणा पेंड आणि पाणी मिक्स करून आणि पाजलं त्याला, तर त्याचं आता पोटातच पाणी झालं. नाही ते त्याचं काय होतं, अपचन झालं. नाही शेंगदाणा पेंडनं काय होतं, याचा कोटा गरम होतो. बरोबर. म्हणजे आपल्याला कसं गरम पोट पडतं, स्ट्रॉबेरी वगैरे आमच्याकडची जास्त खाल्ली की गरम होतं ना, तसं यांचं ते शेंगदाणा पेंडनं गरम होतं. त्याला जर चाऱ्यामध्ये पाणी करून जर केलं ना तर ते तर ते त्यांना तिथून व्हिडिओ बनवून सांगायला गाळगोट काही पाजा. प्रॉब्लेम गाळगोट नाही. पाजा. मला त्याचं त्यांनी बघितला होता व्हिडिओ. हो बरोबरच आहे आणि ते की बघून मी पण ते तिथून केलं. इथून सांगेन ना लोकांना की तुम्ही ह्याला शेंगदाण्याचं पाणी करा आणि पाजा, बरोबर. पण काय गरज आहे ते करायला येऊच नाही वेळ, असं काहीतरी नियोजन सांगा. डॉक्टरांकडे नेलं पण ते काय अजून कव्हर झालेलं नाही. नाही ते कसं होतं की म्हणजे ह्यांची जी पॉवर असते, शेळ्यांची मुळात व्हील पॉवर कमी असते कमी असते. आणि मेंढ्यांची व्हील पॉवर जास्त असते, त्याच्यामुळं ते तसं होतं. पण म्हणजे शेंगदाण्याच्या पेंडीचं पाणी दूध करून पाजण्यापेक्षा ह्याला तसं करायची वेळ येऊच नाही, ह्याचा आम्ही उपाय केला. आम्ही पण ह्या पहिल्यांदा पिल्लांना दूध पाजायचो, सोयाबीनचं दूध करायचो, खपरी पेंडीचं, पण पिल्लं मरायचीतच. मग आम्ही काय ठरवलं, ह्यांना ह्या करायला लागूच नाही असं नियोजन करायचं आता. आणि तेव्हापासून एक पण महिला नाही. अनुभव येतोपर्यंत थोडा हो 2-3 वर्ष जातात. आणि असं कुणाचं चांगला एखादा असेल आणि त्याला भेटलं आणि त्यानं सांगितलं नसावीस तर अर्धे प्रश्न सुटतात. पण सर्व्हिस काय फी दिल्याशिवाय सांगत नाही, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. म्हणून मी तर लोकांना सांगितलं, तुम्ही असं शेड बांधा, शेतकऱ्यांना माहिती फुकट द्या, पण व्हिडिओ करायला कोणी येईल ना त्याचे पैसे घ्या. बरोबर.
कारण व्हिडिओ करायला असल्या शेडला लय येतात, मला सुद्धा येतात. मी सांगितले 5,000 दिले तरच व्हिडिओ, नाहीतर व्हिडिओ नाही करून देणार. बरोबर. कारण मेहनत आपली असती, पैसा आपला असतो, काम सगळं आपलं, आपली माहिती आपण त्यांना द्यायची असती आणि ते आपल्याकडनं पैसे घेणार. कोणी शिकवलं? म्हणून मी सांगितले लोकांना असले शेड बांधा, हायटेक असू द्या, लोकांच्या नजरेत येणार, तुमच्याकडे लोक येणार. मी नावं इथून सर्वांची सांगतोय, बरोबर. त्यामुळे तुम्हाला यूट्यूब कॉन्टॅक्ट करणारच आहे. आणि माझ्या मेसेजमध्ये सर्वांचे नंबर असतात, घेऊ द्या त्यांना, या सांगा 5,000 एकाचं घ्यायचं, करा व्हिडिओ. शेड किती बाय किती येतं? हे असं 16 आणि असं 30 आहे. 16 बाय 30. म्हणजे तेव्हा भीतीमध्ये केलं होतं की होईल की नाही सक्सेस. कारण आमच्याकडे कसं होतं, अति पाऊस जास्त. आणि मी आणली तेव्हा लोक म्हणले ती जगणारच नाहीत, आणि मग त्याच्यामुळे आम्ही जरा घाबरत केलं होतं. पण आता काय नाही वाटत. आता तरी 2-2.5 लाख रुपये खर्च येईल हां शेडला. ह्याच्यामध्ये ह्याची जर आता जर प्राणी म्हणजे मोठे जर मदर किंवा पिल्लं ठेवलीत तर 50ची कॅपॅसिटी राहू शकते. एवढं. हो, याच्यामध्ये फक्त असं खाऊन पिऊन आयुषमध्ये रिलॅक्समध्ये झोपले पाहिजेत ते. त्या प्लेट आपल्याकडे जवळपास कुठे भेटते? हे पुण्यामध्ये पण आहेत आणि तामिळनाडू गेलेलं तिकडं पण असतं. तामिळनाडू मध्ये जे आहे ना ते कुरिअरनं येतं. तामिळनाडूवाला जो आहे तो ISO आहे, तो बिना GSTचं देणारच नाही, असा विषय आहे. आपल्या इथं पुण्यात भेटते ते. त्यांचं बिना GSTचं पण देतात, पण त्याची आता क्वालिटी काय आहे ते आपण सांगू शकत नाही ना. ते कारण कुठून आणलं होतं? हे तामिळनाडूतले, हे भोरमध्ये पण तामिळनाडूतले, बीडमध्ये जे बनवले त्यांनी पण तामिळनाडूत, कुरिअरनीच येताना. आणि कुरिअरनंच येतं, VRL मध्ये टाकतात ते. आणि ते काय ISO कंपनी म्हणजे फ्रॉड मॅटर नाही त्याचं. त्याच्यामुळे ते, कारण मी गेलो होतो तिथे, मी हे म्हणजे 8 वर्ष अगोदर माहितीच काढायचो, कोणाकडे काय आहे, कोणी कसं केलं आहे, हे सगळं 8 वर्ष माहिती काढल्यानंतर आपण हे केलेलं आहे. आणि आपलं काय चारा बियाणं विकणं नाही, ब्रीडिंग विकणं नाही, त्याच्यामुळं माहिती सांगायला काय फरक नाही. मार्केट कुणी करा, आता मी काय लोकांना काय सांगितलं होतं की तुम्ही शेड नका करू, पण ती टुडी मशीन घ्या आणि तुम्हाला त्या पिल्लांचा काय रिझल्ट वाटतोय त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. आता काही लोक ते पिल्लांचा रिझल्ट ओके आला की म्हणतात आम्ही स्वतः शेड बांधतो. मी तर सांगितलं नाही शेड बांधा वगैरे, तरी ती म्हणतात आम्ही बांधतो. सुरुवात किती आपण 2 प्राण्यांपासून का? एकापासून करा तुम्ही, किंवा तुमच्याकडच्या गावरान मेंढ्या घ्या, ह्यातला एखादा नर न्या कोणाकडनं, पण जो लहानपणी जो टकरा मारणारा नर असेल, ज्याच्याकडे व्हिडिओ असतील तो घ्यायचा. शांत बसणारा नर नाही घ्यायचा, भले त्रास देतो पण तो नर घ्यायचा. आणि त्याच्यापासून त्या माद्यांना क्रॉस केलं की येणारी जनरेशन तुमची नारी सुवर्ण म्हणून येतील. त्या माद्यांना पुन्हा क्रॉस केलं की 2 पिल्लं होतात. आपल्याला 2 पिल्लाशीच घेणं देणं आहे. बरोबर. बस एवढंच करायचं, बाकी काय नाही. आता माझ्याकडे हायब्रीड म्हणून मी सांगेन माझ्याकडनंच न्या किंवा ह्याच घ्या, तसलं काही कन्सेप्ट नाही. फक्त हा एक पैलवान पाहिजे, त्याला ऑप्शन नाही. टुडीची मशीन आपल्याला काय प्राइस? 58. हो, तुम्ही जे तुती वगैरे कापून अशी बांधून लावत असाल ना, त्याला बांधायची नाही, डायरेक्ट कुट्टी करायची. कुठीच करतो आम्ही, पण तुमच्या कुट्टीत दांडक्या राहत असतील. हां, ह्या टुडीमध्ये काय होतं, एकदम बुस्सा होतो. हे कसं आहे, हे मक्याचा चारा पण ह्याच्यात ओला चारा असा सगळं नाही, त्याच्यामध्ये चाळण आहे खाली, ती चाळण लावली ना मोठी आणि त्याच्यात कुट्टी टाकली, हे असं किसूनच बाहेर येणार. ह्यांना पण कळत नाही तुती आहे का काय आहे का काय, आरामशीर खातात. त्याच्यात हिरवा चारा मिक्स आहे का? हो, मक्याचा चारा मिक्स आहे त्याच्यात. मुरगास नाही, हिरवा मका. हे केलंय. दिसतच नाही ते मका आहे. हा, मग ते मशनीचा फायदा तो आहे ना, त्याच्यामुळे ही संध्याकाळपर्यंत ती खाऊन एकदम चकाचक करणार की आम्हाला खुराकच टाकले, ज्या भूक लागेल त्या येणार, खाणार, संपला विषय. सिस्टम छान आहे. आमचं म्हणजे काय होतंय, आमचं नियोजन नसल्यामुळं खायला टाकायचं जायचं म्हणलं ना तर एवढं आवड होते. नाही, ॲक्च्युली कसं होतं की आम्हाला जर एखादी जाहिरात करायची असेल तर आम्हाला कंपनीनं पैसे दिल्याशिवाय आम्ही करत नाही, असं आहे. पण आम्हाला काय आहे, आम्हाला त्या विधाता कंपनीचं काही घेणं देणं नव्हतं. पण लोकांना मी काय सांगितलं, जर फायदा होत असेल तर तुम्ही आपलं घेऊ शकता. आम्ही काय कुणाचं ब्रँड प्रमोशन वगैरे तसले काय, मला आत्ता आली होती 70,000ची 31 सेकंदाची जाहिरात, पण मी सांगितलं मी तसलं म्हणजे शेती रिलेटेड असेल, जेन्युन असेल तर करेन, नाही तर नाही करणार. आणि ह्यानी काय केलं, येतोय पैसा म्हणून नकलं. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही असं करत असाल, योग्य जर चांगलं नियोजन ठेवलं ना, हे तुम्हाला कधीच ऐकणार नाही. किती काय करू द्या, खाली ग्राउंडवाल्यानं किती नाचू द्या, मी सांगतो ना, पण हे तुम्हाला वरवाल्याचं अजिबात ऐकत नाही. आत्ता मगाशी तुमच्या अगोदरच 200 प्राणी असलेला माणूस आला होता माझ्याकडे. ते IT मध्ये आहेत पुण्यामध्ये, तरीसुद्धा पाहायला आलेत का, तर माझं चुकतंय काहीतरी.
भरपूर आता आहे ना आय टी क्षेत्रावाल्यांनी पण भरपूर हे ह्याच्यामध्ये 80% पोलीसवाले आहेत ह्या म्हणजे माझ्याकडनं नेणार. आपणच थोडं मागे पुढे विचार करतो पण सर्वात जास्त त्याच्यात आहेत. आणि माहिती खरोखर आहे. काही लोकांनी तर गुगलवर सर्च केलं, मी माहिती सांगितलेली की बाबा हे बरोबर आहे का, तर तिथं पण तेच येतं रिपोर्ट. बरोबर. अशा पद्धतीनं असल्यामुळं मेंढीपालन कधीच वाईट नाही. फक्त करण्याची एक पद्धत आहे, तेवढी फॉलो केली, संपला विषय. नाही करू आपण निश्चित करूया. पहिले शेड आपल्याला बनवलं पाहिजे. शेड पाहिजे, शेडशिवाय पर्याय नाही. चालते न्यू प्राणी 4 पासून सुरुवात करूया. 2 माद्यापासून करा, फक्त शो बंद पाहिजे. ह्याला तुम्हाला काय ऑप्शन नाही. मेल नर त्याला बंदिस्त ठेवला की नाही काय? नाही, बंदिस्तच पाहिजे, कारण ते लय ॲग्रेसिव्ह असतं. तुम्हाला मारेल का गावातल्या कुणाला मारेल का आजूबाजूवाल्याला मारेल ह्याचा त्याचा भरोसा नसतो. कारण आपण जरी मस्त सांगू की तो माझा लाडाचा आहे वगैरे, पण तो नसतो, तो कुणाच्या भरोशाचा नसतो. त्यासाठी नाही तू घरच्यांना त्याला हे मागं सरकता येत नाही ना, म्हणून तो जंप मारत नाही किंवा धडक मारत नाही, नाही तर तो तिथून पण धडक मारणार. म्हणून त्याच्या पद्धतीतनंच कप्पा केला की जेणेकरून तो वरती येता येत नाही. नाही येत. वजन जास्त आहे ना, हेवी वेट आहे. आता किती वजन असेल? तरी 60+ असेल. 60-70 असेल. आम्ही काही वजन केलेलं किती नाही. वर्षाचा आहे तो? शिवाय आता 2 वर्षाचा होईल. पण हेवी वेट असल्यामुळे काही जंप करू शकत नाही. उभा राहतो वर, पण वरनं जंप नाही करत, कारण त्याचा साईड तर त्याला असं नाही नाही ह्याला प्रतिस्पर्धी नाही ना कोण. दुसरा जर नर असता तर ह्यानं ते केलं असतं. हा एकटाच असल्यामुळे तसं काही करत नाही तो. एवढं आहे.